नमस्कार, मी डॉक्टर गिरीश ओक. राजश्री मराठीच्या स्टार डायरीमध्ये मी तुमच्याशी माझ्या भूमिकांबद्दल बोलणार आहे. साधारण 30 वर्षापूर्वी मी या क्षेत्रात पहिल्यांदा आलो. त्याआधी जवळपास 6 वर्ष मी कॉलेजमध्ये या क्षेत्राशी पहिल्यांदा जोडला गेलो. कॉलेज शिकता शिकता नाटकाचं प्रेम वाढलं आणि मग मी 84 साली मुंबईत आलो. तेव्हापासून जवळपास मी आज जे नाटक करतोय ती फुलं राणी हे माझं 48वं व्यावसायिक नाटक आहे. माझ्या चांगल्या भूमिका, आवडत्या भूमिका किंवा गाजलेल्या भूमिका किंवा असं जर विचार करायला लागलं तर प्रश्न पडतो की कुठल्या सांगायच्या, कारण सगळीच नाटकं माझी लाडकी होती. पण तरीसुद्धा टर्निंग पॉईंट्स म्हणायचे झाले तर मी सुरुवातीच्या काळात काही ज्याला म्हणतो आपण रिप्लेसमेंट्स किंवा छोट्या भूमिका अशा केल्या आणि नंतर जे मला एक लँडमार्क असं किंवा एक टर्निंग पॉईंट असं ज्याने मला रेकग्निशन मिळालं, एक स्टँड मिळाला, एक ओळख मिळाली, असं एक दीपस्तंभ नावाचं नाटक माझं, ज्याचे बरेच प्रयोग झाले, 500च्या वर प्रयोग झाले. त्याचे लेखक प्रभाकर लक्ष्मण मयेकर होते. चंद्रलेखा नावाची खूप मोठी संस्था होती. दिलीप कोलटकर त्याचे दिग्दर्शक होते आणि आम्ही चौघं नवीन लोक, 4 यंगस्टर्स म्हणून आपण त्या काळातले, या नाटकामुळे इंट्रोड्यूस झालो. ती एक भूमिका. त्याच्यानंतर मी उल्लेख करीन ज्याचा त्याचा प्रश्न नावाच्या माझ्या नाटकाचा, ज्याच्यामधली भूमिका खूप वाखाणली गेली. त्याला एक खूप छान ग्राफ होता, खूप मोठा स्पॅन होता आणि चॅलेंजिंग आणि खूप आव्हानात्मक भूमिका ती होती. अजून एका भूमिकेचा उल्लेख मला करावासा वाटेल म्हणजे कुसुम मनोहर लेले नावाचं एक नाटक आम्ही केलं, ज्या नाटकामध्ये हिरो आणि विलन असे 2 रोल्स मी आणि संजय मोने अल्टरनेट शो आम्ही इंटरचेंज करायचो ते रोल्स. तेही खूप लोकांना आवडलं. त्या प्रकारे इंटरचेंज केलं गेलेलं नाटक व्यावसायिक रंगभूमीवर ते एकमेव आहे. अजून तरी तसं कोणी केलेलं नाही. त्याच्यानंतर मी उल्लेख करीन सुंदर मी होणार या पु ल देशपांड्यांच्या नाटकाचा. विशेष उल्लेख यासाठी करीन की नाटक जेव्हा पहिल्यांदा आलं तेव्हा जी भूमिका पु ल देशपांड्यांनी स्वतः केली होती तीच भूमिका मला करायला मिळाली होती आणि माझ्या सुदैवाने मला त्यांच्या 75ला जेव्हा ते नाटक आम्ही बसवलं तेव्हा त्यांच्या आणि सुनीताबाईंच्या समोर ती भूमिका करून दाखवता आली. त्याच्यानंतर मी उल्लेख करीन अर्थात तोमी नवेदचा. तोमी नवेद जेव्हा आधी पणशीकर करायचे, प्रभाकर पणशीकर, त्याच्यात मी जवळपास 150-200 प्रयोग त्यांच्याबरोबर एक छोटीशी भूमिका करत असे. 1984-85 साली मी जेव्हा मुंबईत आलो तेव्हा मला कोणी जर सांगितलं असतं की ही प्रमुख भूमिका तुला मिळणार आहे तर मला ते खरं वाटलं नसतं. पण 25 वर्षानंतर ती भूमिका माझ्याकडे चालून आली आणि ते माझं मी खूप मोठं भाग्य समजतो. खूप रिस्क होती, खूप मोठं आव्हान होतं, कारण पणशीकरांनी जे लखोबा लोखंडेचा रोल केला आहे, जी भूमिका केली आहे ती भूमिका इतर कोणीच केली नाही. तर या भूमिकांनी मला ऑफकोर्स खूप आनंद दिला, खूप मजा दिली, खूप वेगवेगळे प्रेक्षक दिले. आणि मग आज असं मी म्हणेन की फुलराणीमधली सतीश दुभाषींनी जी भूमिका अजरामर केली होती ती फुलराणीतली प्राध्यापक अशोक जहागीरदार ही भूमिका. तीही करताना खूप मोठी रिस्क होती, कारण अजूनही ते नाटक लोकांच्या डोक्यातून, लोकांच्या नजरेतून, लोकांच्या मनपटलावरून पुसलं गेलेलं नाही. त्यांची वाक्य, त्यांचं वावरण्याची पद्धत, त्यांची सगळी एकंदर सगळे दृश्य डोळ्यासमोर लोकांच्या आहेत. सो ही एक भूमिका. तशा सगळ्याच भूमिका मला आवडल्या म्हणूनच मी केल्या. देहभान असेल, वन रूम किचन असेल, श्री तशी सौ असेल, अनेक नाटकं आहेत ज्याच्यातल्या भूमिका मला खूप आवडल्या. सुखांशी भांडतो आम्ही मधला एक डॉक्टर असेल, डॉक्टर तुम्ही सुद्धा मधला एक खूप पॉझिटिव्ह तत्वनिष्ठ डॉक्टर असेल, अशी अनेक नाटकं, त्यातल्या अनेक भूमिका यांनी मला खूप आनंद दिला. त्या अजूनही लोक भूमिका आठवतात, पण ह्या काही विशिष्ट भूमिका.